नमस्कार मित्रांनो, मी दीपक पोहेकर, दीक्षा टेक्नॉलॉजी कन्सल्टंट. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा महत्त्वाचा विषय आहे डेटाबेस. व्हॉट इज डेटाबेस? डेटाबेस म्हणजे काय? अ डेटाबेस इज अन ऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑफ स्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन और डेटा typically stored electronically in a computer system. A database is usually controlled by database management system. Together, the data and the DBMS, along with the application that are associated with them, are referred to as a database system. डेटाबेस म्हणजे ऑर्गनाइज कलेक्शन ऑफ स्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन. अशी इन्फॉर्मेशन जी इलेक्ट्रॉनिकली कम्प्युटरमध्ये स्टोअर्ड केल्या जाते त्याला आपण डेटाबेस असं म्हणतो. आणि हा डेटाबेस कंट्रोल करायच्यासाठी जी सिस्टीम लागते त्याला आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असं म्हणतो. माझ्या माहितीनुसार जवळपास आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम जवळजवळ सर्वांना माहीतच असेल. आता या DBMS मध्ये SQL. आता सर्वप्रथम आपण SQLचा अर्थ पाहूया. SQL म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ही जी क्वेरी लँग्वेज आहे ज्याला आपण स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज म्हणतो, SQL, ही IBM रिसर्च सेंटरने 1974 मध्ये तयार केली. SQL लँग्वेज तयार करण्याचा मूळ उद्देश हा होता की त्यामुळे एक युजर डाटाबेसवर आपल्याला काम करता यावे. SQL लँग्वेजच्या माध्यमातून युजर डाटाबेसच्या डेटावर क्रिएट, अपडेट, डिलीट असे आपण काम करू शकतो. ही एक सर्वात सोपी लँग्वेज आहे. याचा सिंटॅक्स तितकाच सोपा आहे जशी आपण आपली भाषा बोलतो. काय आहे डेटा आणि डेटाबेस? डेटाची जर का सगळ्यात सोपी डेफिनेशन तुम्हाला सांगायची झाली तर डेटा कुठल्याही वस्तूवर विचारांशी संबंधित तथ्यावर आधारित होऊ शकतो. जसं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपलं नाव आहे, उंची आहे, वजन आहे, वय आहे, शिक्षण आहे, असे इतरही अनेक, जसे त्याची चित्र असेल, प्रतिकृती असेल, यांना सुद्धा आपण डेटा म्हणू शकतो. म्हणजे जसे इमेज फॉर्मॅट आहे तो सुद्धा आपल्यासाठी डेटा, त्याला आपण सुद्धा डेटा म्हणू शकतो. आता डेटाबेस म्हणजे काय? तर कलेक्शन ऑफ डेटाबेस इज अ सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ टेबल. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं तर जसं आपण एक स्टुडंटचा डेटाबेस आपण तयार केला. या स्टुडंटच्या डेटाबेसमध्ये भरपूर काही टेबल्स असू शकतात. जसे उदाहरण द्यायचं झालं तर स्टुडंटची माहिती, स्टुडंट इन्फॉर्मेशन स्टोअर करायच्यासाठी एक टेबल बनवू शकतो, जी बेसिक इन्फॉर्मेशन असते त्याच्यासाठीची. त्याचं क्वालिफिकेशन असेल तर क्वालिफिकेशनचा एक वेगळा टेबल असू शकतो. त्याचे इतर माहिती जर असेल त्याचा एक वेगळा टेबल आपण बनवू शकतो. असे त्याच्या संबंधित टेबल बनवून ते टेबल एका डेटाबेसमध्ये आपण स्टोअर करतो, म्हणून त्याला आपण डेटाबेस असं म्हणतो. डेटाबेस इज अ सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ टेबल. म्हणजे मल्टिपल टेबल मिळून जो डेटाबेस तयार होतो त्याला आपण डेटाबेस असं म्हणतो. आता DBMS म्हणजे काय? DBMS स्टँड्स फॉर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की या डेटाबेसला कंट्रोल करायच्यासाठी आपल्याला एक सिस्टीम लागते, त्याला आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असं म्हणतो. हे एक प्रकारचे सॉफ्टवेअर आहे जे युजर आणि डेटाबेसला एकत्रित करायचं काम करते. हे एक प्रकारचे सॉफ्टवेअर आहे ज्या माध्यमातून आपण SQL क्वेरीजला रन करतो. जसे की आपण टेबल स्टोअर केला, समजा एक डेटाबेस घेतला आणि त्याच्यामध्ये काही टेबल स्टोअर केले. त्या टेबलमध्ये जो काय डाटा आपण स्टोअर करतो त्याला एक युजरला, जर का एखाद्या युजरला जर समजा त्या टेबलमधील डाटा त्याला पाहायचा असेल तर तो डाटा पाहू शकतो. तसेच त्याला अपडेटसुद्धा करू शकतो. उदाहरण दाखल जर तुम्हाला द्यायचं झालं तर सिलेक्ट क्वेरीचा आपण उपयोग डेटाबेसच्या मधील टेबल आपल्याला पाहण्यासाठी होऊ शकतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव, जसं आपण समजा टेबलचं नाव दिलं असेल TBL स्टुडंट इन्फो, म्हणजे आपली क्वेरी अशी होईल की सिलेक्ट स्टार फ्रॉम
TBL स्टुडंट इन्फो असं आपण टाईप केल्यानंतर ती ज्यावेळेस रन करतो त्यावेळेस त्या टेबलमध्ये असलेली स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन पूर्ण आपण एखादा युजर किंवा आपण पाहू शकतो. आता तुम्हाला या DBMSचे काही उदाहरणं आहेत की DBase, लिब्राऑफिस, फॉक्स प्रो, फॉक्स बेस असे डेटाबेसेस DBMS मध्ये आपल्याला अवेलेबल होते. चला मित्रांनो, आपण पुढच्या भागामध्ये RDBMS म्हणजे काय याचा आपण पुढच्या भागामध्ये आपण शिकूया. खाली दिलेल्या बटनवर सबस्क्राईब या बटनला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला सबस्क्राईब करा, तसेच खूप खूप लाईक यावर करा. धन्यवाद.